तर आज आपण झेडपी संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या डीव्ही लिस्ट बघणार आहोत। काही जिल्ह्यांचे डीव्ही लिस्ट जाहीर झालेले आहेत, तर त्या कागदपत्र पडताळणीच्या याद्या कोणत्या झेडपीच्या आहे आणि कोणत्या पदाच्या आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी या ज्या सगळ्या लिस्ट आहे मी या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घ्या। आणि अजून एक अपडेट मी तुम्हाला सांगतो पेसा क्षेत्रासंदर्भात। पेसा क्षेत्रात जेवढे पण जिल्हे येतात, मागच्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते किती जिल्हे येतात ते, तर त्या जिल्ह्यांचा अजून निकाल लागलेला नाही आहे। त्या जिल्ह्यांतर्फे अजून कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। त्या जिल्ह्यांतर्फे जशी अपडेट येईल निकालाची ती मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देऊन टाकेन। त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। तर इथे सर्वात पहिले तुम्हाला दिसत असेल की ही जी डीव्ही लिस्ट आहे ही परभणी झेडपीची। इथे बघा तुम्हाला दिसत असेल, तर खाली आल्यावर इथे संवर्ग दिसेल। इथे बघा आरोग्य परिचारिका म्हणजेच ही लिस्ट आहे आरोग्य सेविका या पदाची। तर आता त्यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, इथे तुम्हाला दिनांक पण दिलेली 13 तारखेला त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे। सकाळी 11 वाजता तुम्ही दिलेल्या ठिकाणी पोहोचायचे। तर आता ती कागदपत्र पडताळणी कुठे होणार आहे ते ठिकाण तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा। जिल्हा परिषद सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद परभणी, या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सकाळी 11 वाजेपर्यंत। तर तुम्ही काय करायचे, सगळ्या डॉक्युमेंटचे तुम्ही सेट करायचे। तुमच्याकडे एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट ठेवा आणि 2 तुमच्याकडे झेरॉक्सचे सेट ठेवा। ते दोघी झेरॉक्सचे सेट तुम्ही अटेस्टेड करा, सेल्फ अटेस्टेड करा आणि सगळे तिन्ही सेट घेऊन तुम्ही सकाळी 10ला तिथे जायचं आहे। 11चं टायमिंग दिलेलं आहे, पण त्याआधीच तुम्ही पोहोचून जा। तर अशा प्रकारे ही जिल्हा परिषद परभणीची आरोग्य परिचारिकेची ही डीव्ही लिस्ट आहे। तर आता लिस्ट तुम्हाला जर बघायची असेल तर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल। इथे बघा तुम्हाला दिसत असेल जिल्हा परिषद परभणी, संवर्ग कोणता आहे आरोग्य परिचारिका। इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली। इथे बघा एकूण पदे किती होती, 160 पदे होती। इथे तुम्हाला पुढे खाली निवड सूची दिसेल। आता ज्यांचं यात नाव आहे त्यांनीच कागदपत्र पडताळणीला जायचं आहे, बाकीच्या उमेदवारांनी जायचं नाही आहे। तर इथे बघा तुम्हाला गुणवत्ता यादीतील क्रमांक दिला आहे, इथे तुमचा रोल नंबर, त्यानंतर इथे तुमचं नाव, इथे तुमचा मूळ प्रवर्ग दिलेला आहे, त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क पडले ते इथे दिलेले आहे। अशा प्रकारे ही एकदम सोपी निवड यादी आहे, म्हणजे तुम्हाला बघायला सोपी जाणार आहे। त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण यादी दिसेल। हे बघा या यादीत तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या। तुम्हाला या यादीत काही सूचना दिल्या आहेत त्या देखील तुम्ही वाचून घ्या। तर अशा प्रकारे जिल्हा परिषद परभणीतर्फे ही एक अपडेट होती, त्यांची आरोग्य सेविकेची डीव्ही लिस्ट आली आहे। तर आता आपण पुढची डीव्ही लिस्ट बघूया। तर इथे बघा पुढची डीव्ही लिस्ट पण जिल्हा परिषद परभणीचीच आहे। तर ही कोणत्या पदाची ते आपण आता बघणार आहोत। इथे बघा तुम्हाला खाली आल्यावर संवर्ग दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष 40%, म्हणजेच ही आरोग्य सेवक पुरुष 40%ची कागदपत्र पडताळणीची यादी आपण मागे पण बघितली ती आरोग्य सेविकेची, आणि ही आहे आरोग्य सेवक पुरुष 40%ची। तर यात ज्यांचं नाव आहे त्यांची काही निवड झालेली नाही आहे, त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होईल। तर तुम्ही ही सूचना नीट लक्षात घ्या। तर इथे बघा तुम्हाला खाली आल्यावर इथे पद दिसेल आरोग्य सेवक पुरुष 40%, इथे तुम्हाला जात प्रवर्ग दिसेल आणि इथे तुम्हाला एकूण जागा किती ते दिसेल। तर इथे बघा तुम्हाला ही लिस्ट दिसेल। तर गुणवत्ता यादीतील क्रमांक तुम्हाला इथे दिला आहे, इथे तुमचा रोल नंबर आहे, इथे नाव दिलं आहे, म्हणजे इथे तुमची कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर इथे तुमचे मार्क दिलेले आहे। अशा प्रकारे ही तुमची यादी आहे। तर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण यादी दिसून जाईल। तर आता तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे इथे सूचना दिली बघा। तर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे 16 तारखेला, आणि कधी पोचायचे तुम्ही त्या ठिकाणी 11 वाजता पोचायचे। 11चं टायमिंग आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 1 तास आधीच पोचून जा। आणि इथे बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे, इथे तुम्ही जायचं आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी काय करायचं आहे, एक सेट त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंटचं न्यायचं आहे आणि 2 सेट त्यांनी झेरॉक्सचे न्यायचे। दोघी झेरॉक्सचे सेट तुम्ही सेल्फ अटेस्टेड करून घ्या। आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे। जवळजवळ सगळ्या जिल्हा परिषदेसाठी हे डॉक्युमेंट कॉमन आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। जायच्या आधी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यात मी तुम्हाला डिटेल समजवलेलं आहे। तर अशा प्रकारे ही परभणी झेडपीतर्फे अपडेट होती। तर इथे बघा पुढची डीव्ही लिस्ट कोणत्या पदाची आहे, आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाचीच आहे। कोणत्या झेडपीची येते इथे बघा जिल्हा परिषद धाराशिव या झेडपीची ही डीव्ही लिस्ट आहे। तर आता इथे तुम्ही खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी दिसेल अनुसूचित जमाती, त्यानंतर इथे पद किती आहे 2। तर अशा प्रकारे इथे खाली आल्यावर 5 जणांची निवड झाली कागदपत्र पडताळणीसाठी, तर यातून 2च जण सिलेक्ट होतील। तर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला निवडीचा प्रवर्ग दिसेल भाजप, त्यांना किती पद होता 1, 3 जणांची इथे निवड झाली कागदपत्र पडताळणीसाठी। तर अशा प्रकारे कॅटेगरीनुसार ही पूर्ण निवड यादी दिलेली। तुम्ही इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निवड यादी दिसेल। तर आता इथे खाली आल्यावर तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहे। आणि ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना एक सांगायचं आहे की तुमचं जर या लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही। या लिस्टमध्ये तशी काहीच माहिती दिलेली नाही, यात फक्त तुमची लिस्ट दिलेली आहे। तर आता तुम्हाला काय करायचे, तुमचे मेल ID चेक करायचे,
तुमचे जे पण रजिस्ट्रेशन ईमेल आय डी म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जो काही ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी येऊन जातील. तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, टायमिंग काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ईमेलवर पण येतील आणि मेसेज पण येईल. त्यामुळे तुम्ही ते चेक करत राहा. आधी तुम्ही यात तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या आणि मग ते चेक करत राहा. आणि डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणते लागणार आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या आणि तसे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा. तर आपण आता पुढची DV लिस्ट बघणार आहे.